नमस्कार. महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते शरदचंद्रजी पवार मागच्या काही दिवसापासून राजकीय भाष्य करताना दिसत नाहीत. ते गप्प का असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल. शरद पवारांचं हे राजकीय मौन कुठल्या कारणाने आहे? ते आजारी आहेत, त्यांना अडचण आहे म्हणून आहे की अन्य कुठलं कारण आहे हे जरा स्पष्ट करणं आवश्यक आहे. मागच्या अनेक दिवसापासून आपण एक विषय अनुभवतो बघतो की शरद पवार जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा तेव्हा पवार तोंडावर आपटलेले आहेत. शरद पवारांना दिल्लीतल्या विधानावर इतकं मौन बाळगावं लागलं आहे की आपण पवारांची मानसिक स्थिती काय असेल हे समजू शकतो. अनिल देशमुखांच्या विषयामध्ये शरद पवारांनी जेव्हा जेव्हा आपलं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला किंवा अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की पवार जे सांगतायत ते चूक आहे हे माध्यमांनी आणि राजकीय व्यक्तींनी सिद्ध केलं आहे. ज्या ज्या विषयात पवार बोलायला गेले म्हणजे अगदी वाझेचा विषय असो, राज्य सरकारचा विषय असो, त्या विषयात पवारांना तोंडावर पाडण्याचं काम सरकारनी आणि त्यांच्या पक्षातल्या मंडळींनी केलेलं आहे. अगदी नवाब मलिकांनी जेव्हा आरोप केले रेमडेसिवीरच्या विषयामध्ये राज्य सरकारला केंद्र सरकार सहकार्य करत नाही, अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हासुद्धा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की पवारांनी त्याच वेळेला पत्रकार परिषद घेऊन माझं पंतप्रधानांशी बोलणं झालं आहे आणि केंद्र सरकार सहकार्य करत आहे असं विधान केलेलं होतं. झालं आहे असं की राज्याच्या सरकारमध्ये कोणाचं कोणावर बंधन उरलेलं नाही आहे. जो तो उठतो आणि आपलं मत व्यक्त करून मोकळा होतो अशी स्थिती राज्यामध्ये आहे. आता या स्थितीमध्ये प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री असल्यासारखं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बाहेर येऊन विधान करतोय. म्हणजे पवारांचे लाडके ज्यांना जितेंद्र आव्हाड त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत काय काय भाष्य केलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. सरकारमधले आव्हाड बोलत आहेत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख बोलत आहेत, त्यासोबत नवाब मलिक वेगळाच विषय बोलत आहेत, वडेट्टीवार यासंबंधीच्या भूमिका येऊन मांडत आहेत, बाळासाहेब थोरात बोलत आहेत आणि मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीवर पत्रकारांना ब्रीफ करण्याच्या अगोदरच या सगळ्या मंत्र्यांनी ही सगळी विधानं करून टाकलेली असतात. बरं, ही विधानं किती खरी आणि किती खोटी याविषयी अनेक शंका आहेत. नवाब मलिक रेमडेसिवीरच्या विषयामध्ये तोंडावर पडले, जितेंद्र आव्हाडांचं असंच झालं, अनिल देशमुखांचं काय झालं मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे. आता पवारांना हे सरकार चालवणं नुसतं जिकरीचं नाही आहे तर ओझं वाटू लागलंय की काय असा प्रश्न पडतो. कारण उठसूट कुणीही येतो, काहीही विधान करतो आणि त्या विधानावरून तोंडावर पडावं लागतं. रेमडेसिवीरच्या विषयामध्ये जेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामधला संघर्ष नवाब मलिकांनी पेटवला, त्यानंतर राज्याच्या आयुक्तांना अन्न औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली. आता एखाद्या अधिकाऱ्याची बदली ती काय आणि त्यावर राज्यातला मंत्री ते बेजबाबदार अधिकारी होते असं भाष्य करतो ते काय. आठवा, जेव्हा परमवीर सिंग आयुक्तांची बदली झाली होती तेव्हा अनिल देशमुखांनी एका TV माध्यमाच्या कार्यक्रमामध्ये परमवीर सिंगांची बदली ही त्यांच्या कार्यक्षमतेमुळं केली आहे, प्रॉब्लेममुळं केलेली आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळं परमवीर सिंगांनी एक मोठा आरोप थेट गृहमंत्र्यांवर करून टाकला होता. आता जितेंद्र आव्हाडांनी अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तांची बदली झाल्यानंतर ते मुजोर अधिकारी होते असं भाष्य करून टाकलं आहे. बरं, याच वेळी त्यांच्याच पक्षाचे मंत्री जे अन्न औषध प्रशासन मंत्री आहेत त्यांनी हे औषधं महाराष्ट्रालाच मिळणार होती असं जाहीर करून टाकलं. एकीकडं नवाब मलिक एक आरोप करतायत, दुसरीकडं मंत्री त्या अधिकाऱ्याला मुजोर म्हणतोय आणि तिसरा मंत्री त्याच पक्षाचा सरळ सरळ आपल्याला हे माहीत होतं
असा दावा करतोय. पवारांचं राजकारण असं कधीच नव्हतं. ठरवून सगळं असायचं आणि त्यात हे असं तोंडावर पडावं लागणं पवारांच्यासाठी त्रासदायक ठरू लागलं आहे. म्हणूनच या भानगडीत न बोललेलं बरं अशी भूमिका कदाचित पवारांनी घेतली असावी. म्हणजे अनिल देशमुखांच्या होम क्वारंटाईन विषयामध्ये पवार तोंडावर आपटले. ज्या विषयाला पवारांनी लोकल म्हणून टाकून दिलं होतं त्या विषयाला राजधानीत जाऊन पवारांना 2-2 प्रेस कॉन्फरन्स घ्याव्या लागल्या. वाझेच्या विषयामध्ये पवारांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सांभाळता नाकी नऊ आलं. मुंबईमधल्या पोलिसांच्या एकूण घटना घडामोडीमध्ये आपल्या गृहमंत्र्याला वाचवत शिवसेनेलाही वाचवण्याचं काम पवारांना करावं लागलं, जे पवारांची इच्छा नसते. आणि म्हणूनच पवारांच्या लेखी आता हे सरकार म्हणजे गळ्यातलं लोढणं बनलंय की काय असं वाटू लागलं आहे. म्हणूनच गुजरातमधल्या भेटीनंतर म्हणजे गुजरातची पवारांची भेट त्यानंतर एक फेसबुक लाईव्ह, ज्या फेसबुक लाईव्हमध्ये पवारांनी केंद्राचं सहकार्य मिळतं आहे हे जाहीर केलं. म्हणजे घटनाक्रम बघा. गुजरातमधल्या भेटीच्या आधी पवार केंद्र सरकारवर टीका करत होते. केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही म्हणत होते. त्यानंतर गुजरातमधली भेट घडली, सोबत प्रफुल्ल पटेल होते. अमित शहांची भेट झाली म्हणे, अमित शहांनी ती नाकारली नाही. राष्ट्रवादीत नवाब मलिकांनी ती फक्त नाकारली, पवारांनी नाकारली, स्वीकारली, काहीच बोललेले नाहीत. त्यानंतर पवार मुंबईत आले. मुंबईत आल्यावर पवारांचं ऑपरेशन करायचं ठरलं. ते ऑपरेशनसाठी गेले. ऑपरेशनहून परत आल्यावर एक फेसबुक लाईव्ह पवारांनी केलं, ज्यात केंद्रानं सहकार्य करताय, माझं बोलणं झालं आहे असं सांगितलं. त्यानंतर परत पवार ऑपरेशनसाठी दाखल झाले. ते आजपर्यंत पवारांनी केंद्र सरकार किंवा अन्य विषयावर एकही भाष्य केलेलं नाही. पवारांचं हे मौन आणि या मौनांची भाषांतरं आता राजकारणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात केली जाऊ लागली आहेत. सातत्यानं फेसबुक लाईव्ह करून लॉकडाऊनची नियमावली सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यावेळेला मात्र लॉकडाऊनची नियमावली लाईव्ह करून सांगितली नाही, तर ती डायरेक्ट घोषित केली. त्यासोबतच राज्यामध्ये काही अशा घटना घडत होत्या ज्या घटनांच्या समर्थनार्थ पुढे येणं कोणीच शक्य नव्हतं. नाशिकची घटना असेल, मुंबईची घटना असेल, यात व्यवस्थेचे बळी अधिक ठरत होते. पवारांच्यासाठी हे सगळंच सांभाळून नेणं खूप कठीण काम होतं आणि म्हणूनच पवारांनी मौनात जाण्याचं धोरण स्वीकारलेलं असलं पाहिजे. पवारांच्या या मौनाचा अर्थ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काढला जातो आहे आणि या मौनाचा अर्थ कोणत्याही स्वरूपामध्ये काढला गेला तर पवारांची सरकारवरची नाराजी असा एक कॉमन अर्थ मात्र या मौनाचा निघतो आहे. म्हणूनच पवार गप्प का असा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सातत्यानं विचारला जातो आहे. या प्रश्नाचं उत्तर ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी महाराष्ट्रातली राजकीय स्थिती स्पष्ट होईल.